अवकाश काका. सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी झळके माल मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र सोंड त्रिनयना दास रामाचा वटपा हे सगना. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. दुर्गा माता की जय. माता की जय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय मल्हार. दुर्गा माता की जय. पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. झुंजोडी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राजा फुले. यदती संशय नाही देव मस्तकी धरावा. अवघार कल्लोळ करावा मुलुक बडवावा की बुडवावा. धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. गौ माता की जय. थोड़ी साथियों हो जाओ तैयार. हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार. हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार. गूंज उठे धरती अंबर. गूंज उठे धरती अंबर. और उठा लो ऊंचा सर. और उठा लो ऊंचा सर. कोटि कोटि कंठों में गूंजे. कोटि कोटि कंठों में गूंजे. कोटि कोटि कंठों में गूंजे. कोटि कोटि कंठों से गूंजे. भारत की जयकार. झंडा हिंदू राष्ट्र का. झंडा हिंदू राष्ट्र का. झंडा भारत वर्ष का. झंडा भारत वर्ष का. भारत हिंदुस्तान है.
झंडा हिंदू राष्ट्र का, झंडा भारत वर्ष का, झंडा भारत वर्ष का। भारत हिंदुस्तान है, भारत हिंदुस्तान है, हिंदुओं की शान है, हिंदुओं की शान है। भगवान जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम। नदीला पुरेला पाणी आलं गळाला, नाव घेता उदय पान पळाला। नहीं सगळे ए साउंड कमी टचरले
काढायला काढायला साथियों हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार। गूंज उठे धरती अंबर, गूंज उठे धरती अंबर, और उठा लो ऊंचा सर, और उठा लो ऊंचा सर। कोटि कोटि कंठों में गूंजे, कोटि कोटि कंठों में गूंजे, कोटि कोटि कंठों में गूंजे, कोटि कोटि कंठों में गूंजे। भारत की जयकार, भारत की जयकार, भारत की जयकार, भारत की जयकार। हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार, 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 हो जाओ तैयार साथियों। छत्रपति श्री शिवाजी। आम्ही येऊन थांबा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव आयोजित श्री दुर्गा माता दौड, श्री दुर्गा माता दौड आपल्या विभागामध्ये आपल्या मानाचा मुद्रा स्वीकारण्यात येत आहे।
साथियों हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार। गूंज उठे धरती अंबर, गूंज उठे धरती अंबर, और उठा लो ऊंचा सर, और उठा लो ऊंचा सर। कोटि कोटि कंठों में गूंजे, कोटि कोटि कंठों में गूंजे, कोटि कोटि कंठों में गूंजे, कोटि कोटि कंठों में गूंजे। भारत की जयकार, भारत की जयकार, भारत की जयकार, भारत की जयकार। हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार, 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 हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार। इतिहास आहे आपला तो शिवाजी राजांपासून सुरू झालेला आहे। दुर्गा मातेच्या या 10 दिवसांच्या पवित्र काळात तुम्ही जरी शारीरिक दौड करत असलात तरी ते खरं मानसिक दौड आहे।
एका प्रेरणेचा अंश आपल्या शरीरात त्यामुळे येतो, आदिशक्तीचा. आणि त्या आदिशक्तीचा अंश तो वर्षभर आपण जपत असतो. या 10 दिवसात आपण ते एखादा स्पंज जसे गोळा करतो, आपण सगळं ते मातेकडून ती ताकद घेतो जी वर्षभर आपल्याला सन्मानावर सन्मार्गावर ठेवते. आणि म्हणून म्हणजे या दौडीचं महत्व लहान मुलांच्या आयुष्यात तर आहे, कारण पुढे जो काळ आहे तो फार अवघड आहे. जेव्हा ही मुलं आमच्या वयाची होतील तेव्हा जग असेल ते पूर्ण वेगळं असेल. त्यामुळे याची फार मोठी गरज त्या वेळेला असेल असं मला वाटतं. मला खरोखर काही मोठं भाषण करायचं नाहीये. मला बापूंनी सांगितलं की तुम्ही इथे आहात, तर मला फार आनंद झाला. त्यांनी मला सन्मानाने बोलवलं याचं मला अतिशय अप्रूप आहे. आणि हा माणूस इतकं मोठं काम इथे करतोय याचा मला अतिशय आनंद आहे. मी परवाच योगायोगाने गुरुजींकडे गेलो होतो, तेव्हा हा सगळा इकडे येणारे हा विषय झाला. आणि मला असं वाटतं की बेळगाव सारख्या महाराष्ट्रापासून दूर राहिलेल्या, थोड्या अर्थाने तुटलेल्या राज्य म्हणून तिथे एवढं जर ही ज्योत प्रज्वलित असेल तर मला वाटतं मराठी जनांचं जे साम्राज्य एकेकाळी होतं भारतभर ते पुन्हा व्हायला वेळ लागणार नाही. एक लक्षात घ्या, महाराजांनी लिहून ठेवलं होतं, आहत पेशावर ते तहत तंजावर मराठी साम्राज्य असलं पाहिजे. आणि नानासाहेब पेशव्यांच्या काळात ते पूर्ण झालं, कारण आपली भीमथडी घोडी ही खैबर खिंडीपर्यंत गेली. राघवांनी पत्र लिहिलंय, ते म्हणतात भीमथडी घोड्यांना बर्फाची सवय नाही, तिथे खूप बर्फ पडतोय. त्या बर्फाचं वर्णन त्यांनी केलंय, 10 पुरुष बर्फ पडलाय, ती घोडी जाऊ शकत नाही, बर्फ उतरला की जातो आणि अब्दालीला कायमचं सील ठोकून येतो. तेव्हा नानासाहेब म्हणले, तुम्ही शिवछत्रपतींचं स्वप्न पूर्ण केलं आहे, तुम्ही पेशावरच्या पुढे अटकेपर्यंत गेलात आणि तंजावर तर आपल्याकडेच आहे. त्यामुळे एक दिलेला मंत्र एका आपल्या राजाने तो आपण पाळला. देश स्वतंत्र झाला तेव्हा सुरुवातीच्या काळात जर हे सगळं रुजवलं असतं, छत्रपतींचा इतिहास नीट सांगितला असता, तर इतकी जागृती परत करायला लागली नसती. पण त्या नादान माणसांनी काही केलं नाही. जाऊ दे, आजचा दिवस पवित्र आहे, त्यांच्याबद्दल वाईट बोलायची गरज नाही. पण त्यांनी जे केलं नाही ते आपण भरून काढतो आहात. आणि तुम्ही सगळे त्याचे भरून काढणारे साथीदार आहात, त्याची ती पालखी उचलणारे भोई आहात. याचा अतिशय आनंद आहे. तुम्हाला भेटता आलं याचं ऋण आहे. तुमच्या आयुष्यात शिवछत्रपती, आदिशक्ती, सगळे आनंद, सगळ्या प्रकारच्या आनंदाचे क्षण, मांगल्याचे क्षण, सौभाग्याचे क्षण, समाधानाचे क्षण आणो आणि एक चांगलं आयुष्य तुमचं. माझ्यासोबत इथल्या सेंट्रा केअर हॉस्पिटलचे संचालक मालक रोहित देशपांडे सर पण आलेले आहेत. ते बेळगावचेच आहे तुमच्या, आणि ते आपलं हॉस्पिटल आहे, तुम्ही कधी येऊ शकता. आपला तुमचा पूर्ण हक्क आहे. बाजीप्रभू देशपांडेंची पावन खिंड माहिती आहे, त्याचा गोष्ट थोडक्यात सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्वराज्य काय असतं, त्याच्याकरता माणसं काय करतात, या भगव्या दर्जाकरता लोकांनी काय केलं लक्षात येईल. पावन खिंडीत त्याचे नाव नंतर पावन खिंड झालं. ती घोड खिंड होती. त्या खिंडीतून 215 ते 220 मावळे छत्रपतींना घेऊन निघाले होते विशाळगडाकडे. मागे सिद्धीजोर मागे लागलेला आहे. बहिर्जीच्या माणसांनी बातमी आणली, रात्री 12:30ची वेळ आहे, की 2000 घोडदळ घेऊन सिद्धीजोर निघालाय, पन्हाळ्याचा वेढा सोडून आपल्या मागे. बाजीप्रभू महाराजांना म्हणले, त्यांचे भाऊ त्यांच्याबरोबर, यांचं नाव आहे वीरशी प्रभू. ते म्हणले, या छोट्या खिंडीतून 2000 घोडे एकदम जाणार नाही, एक एक जातील, याला वेळ लागेल. आम्ही एक खिंड झोपवून करतो, तुम्ही विशाळकडे जा. आपल्यालाही माहिती आहे, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. ती गंमत सांगतो. वीरशी प्रभूने बाजी प्रभूला आपल्या भावाला विचारलं, अरे 215 लोक 2000 घोडदळा कुठे टिकणार आहेत का, तू कशाला नाही ते सांगतो. महाराज नाही पोहोचले तर तुझ्यावर येईल. तो म्हणला, महाराज पोहोचेपर्यंत मी खिंड पडू देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी जर पडलो, तू जर पडला, तर महाराज आपल्या बायका मुलांची काळजी घेतील. अशा राजाकरता 100 वेळा मरण आलं तरी चालेल. आणि घडलं असं. खरं तर हे दोघं भाऊ पडल्यावर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या गावी गेले. त्यांना 8 मुलं आहेत. त्या 8 मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सैन्यात घेतलंय. छोट्या मुलापासून मोठ्या मुलापर्यंत सैन्यात घेतलं. त्या दोघींच्या बायकांना त्यांना शेवटचं जे वेतन मिळत होतं त्याचा अर्ध वेतन आयुष्यभर दिलंय. जगामध्ये सैनिकांच्या पत्नींना पेन्शन देणारा एकमेव पहिला राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. हा जो किस्सा आहे, एक कधीतरी इथे व्याख्यान मला येईल तेव्हा आणखी मी बोलीनच. पण मला असं वाटतं की
आदिशक्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि हा सगळा जो आपल्या मागचा भव्य असा इतिहासाचा कॅनव्हास आहे तो आपल्याला जगण्याची प्रेरणा देतो. तसं म्हणतात ना, काशी जी की कला जाती, मथुरा मस्जिद हो जाती, एक शिवाजी ना होता तो सुन्नत सबकी हो जाती. याच्यात अतिशयोक्ती काही नाही. छत्रपती येण्याच्या अगोदर 1.5 कोटी हिंदूंचा संहार झालेला आहे. साधारणपणे 58,000 मंदिरं पडलेली आहेत आणि तो सगळा इतिहास मी आता लिहितोय म्हणून मी तुम्हाला आकड्यासकट बकरीसकट सांगू शकतो. इतका मोठा संहार एका भूमीवर त्या आधीची 2000 वर्ष आणि त्यानंतरच्या 2500 वर्षात कधी झालेला नाही. पण तरी त्या मातीत एवढी ताकद आहे की त्या मातीच्या एकेका कणातून एक मावळा उभा राहिलाय आणि त्यांनी मुघल बादशाला महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्षाने इथेच गाडलाय, वेरूळ जवळ खुलदाबादला. त्यामुळे ही जी ताकद आहे ती ताकद या ध्वजाची, या भगव्याची आहे. आपण जे डोक्याला बांधतो त्याचा रंग आहे तो त्यागाचा रंग आहे. पांढरा रंग त्यागाचा नाहीये, पांढरा रंग शुचितेचा आहे. त्यागाचा रंग हा आहे आणि म्हणून तो भगवा आहे. माझ्या सगळ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराजांनी तिथल्या त्या रायगडावरच्या महादेवाला अभिषेक केला आणि हातामध्ये उदक घेऊन महासाहेबांकडे आले. महासाहेब बसल्या होत्या. विचार करा कसा प्रसंग आहे. त्यांनी आपल्या आईच्या समोर उदक सोडलं आणि म्हणलं, महासाहेब तुम्हाला जे हवं होतं ते आपण घेऊन आणलं, आता हे सगळं तुमच्या पायाशी सोडलं. ज्या बाईंनी शिवाजी महाराजांना पुण्याला आणलं वय वर्ष 8 आणि पुण्यावर तेव्हा गाढवाचा नांगर फिरलेला होता. पुण्यामध्ये अक्षरशः माणसं आणि गुरं एका ठिकाणी भाकर तुकडे असे फेकून रस्ते बांधलेली होती. तिथे त्या माऊलीने या छत्रपतींच्या हाताने सोन्याचा नांगर त्या शेतांवरून फिरवला, प्रतीक म्हणून की आपण पुन्हा उभं राहू. तो मुलगा शिवछत्रपती होऊन मातेसमोर वागतोय आणि सांगतोय हे सगळं तुझ्या पायावर परत, तुझ्या प्रेरणेने उभं केलं तुला परत. त्यानंतर 10 दिवसांनी माऊलीचा मृत्यू झालाय आणि त्यांनी असं म्हटलंय शेवटच्या दिवसात जे बकरीत आहे की या पलीकडे काही पाहिजे सुख आयुष्यात राहिलं नाही. जे कृतार्थ आयुष्य ते आहे. रायगडावर 2 हत्ती आले होते. ते हत्ती होते 35 फूट उंचीचे. एक इंग्रज अधिकाऱ्याने विचारलं तिथल्या लोकांना की हे वरती कसे आणले, आम्हाला यायला 7 तास लागले, एवढी 35 फुटाचे हत्ती वरती कसे आणले. तर ते माहुताकडे गेले. तो माहुत हत्ती सांभाळत होता. त्याला विचारलं, त्याने सांगितलं हे पिल्लू असताना 20 दिवसाचे पोत्यामध्ये घालून आणले. छत्रपतींना माहिती होतं राज्याभिषेक करता हत्ती लागणार. याला म्हणतात दूरदृष्टी, याला म्हणतात राजाचं विजन, याला म्हणतात राजाला जे दिसतं ते आपल्याला दिसू शकत नाही. म्हणून तो शिवछत्रपती हे ऐतिहासिक घटना आहे. तो राजा नाही नुसता, ती एक ऐतिहासिक आपल्या आयुष्यात घडलेली घटना आहे. या आदिशक्तीच्या पर्वाच्या निमित्ताने त्याही आपल्या प्रेरणेचं आपण स्मरण करूयात आणि या पुढच्या आयुष्यात त्यांच्या प्रेरणेने जगूयात, त्यांच्यासारखं जगूयात. औरंगजेब आपल्या मुलाला असं सांगतो, शहाजाद्याला, शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून गेल्यानंतर, की तुमच्या सगळ्यांच्या पाठी महाराजांनी पाहिलेल्या आहे. म्हणजे काय, तुम्हाला पळवून लावलंय. आणि म्हणतो शहाजादे तुम्हाला जैसे आयुष नाही करता है या आदमी. या माणसाने आपल्या उभ्या आयुष्यात 35 वर्षाच्या योद्धा किंवा लढाऊ आयुष्यामध्ये कधी एका ठिकाणी 1 सेकंद कोणाचं गाणं ऐकलंय, एखाद्या बाईने नृत्य केलंय असं घडलेलं नाही. हे पण जगाच्या इतिहासातल्या राजाचं सच्छीलतेचं एकमेव उदाहरण आहे. आणि मी तुम्हाला जे वारंवार एकमेव सांगतोय ते मी अभ्यास करून सांगतोय. 56 योद्ध्यांचा मी अभ्यास केला आणि त्यातनं मी तुम्हाला हे सांगतोय की या सगळ्या राजांनी अय्याशी केली. त्यांनी कर्तृत्व गाजवलं असेल, चंगीज खानने खूप मोठा प्रदेश जिंकला असेल, पण सगळ्या चारित्र्य शून्य. आपला राजा जगातला एकमेव असा आहे त्याच्या चारित्र्यावर एक साधा कण नाही, डाग सोडूनच द्या. त्यामुळे या माणसासारखं आपण जगायला शिकलो तर खरं आदिपर्वीचं आदिशक्तीचं जे त्यातली जी आपली शपथ आहे, त्यातली जी आपली दौड आहे, भिडे गुरुजींनी दिलेला जो रस्ता आहे तो शिव त्याच्याकरता आहे. आणि त्या रस्त्यामुळे आपण केवळ या सगळ्यांना आज जमतोय. बघा गुरुजींनी इतक्या वर्षापूर्वी सुरू केलेली दौड आज कुठल्या याला गेली आहे. आपण आपल्या आयुष्यात सन्मार्गाने चालवणारा एक आणि एक टॉर्च पुरतो. मोठ्या तुम्ही सगळं ऐकलं, हे सगळं शांतपणे
एवढी दौड करून आल्यानंतरही घामाच्या धारा वाहत असताना क्वचित उन्हात बसून सगळं ऐकलं तुमच्या ऋणी आहे. पुन्हा एकदा भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय म्हणूया. थांबतो. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की, आदिशक्ती की जय, भवानी जय, शिवाजी, भारत माता की. सर्वकार्येषु सर्वदा गणनाथा सरस्वती रवि शुक्रो बृहस्पती गौरी कुमरा चंदनाची कोटी कुमकुमकेश्वरा मुकुटा शोभा शोभरा चरणी आगर्या रामाचा वाट पाहे जजना संकटी पावावे विरवाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव सुरवरलीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी भवानी पाता तुझाई सेनाही पावस लवलाही. जय देवी महिषासुरवरनी सुरवरलीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुरवरनी सुरवरलीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी तमेव बंधु सखा तमेव विद्याधरं तमेव तमेव सर्वं गुरुदेव सायेव वाचा देवा उदातमावा रूप शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांची सलगी गेले ऐसी असे सकल सुखांचा केला त्याग, मनोनी साधले तो योग राज साधनांची लगबग ऐसी केली. याहुनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू. बौद्ध जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. पुण्यश्लोक छत्रपती